नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 28 जुलैचा भाग खूपच धमाकेदार, मजेदार आणि जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण अगदी आपल्याला आवडेल असा भाग झालाय. कारण इथे आता मालक साहेबांनी स्वतः शिल्पाला निंबाळकरांच्या घराण्यातनं हाकललंय. तुझा रागीट आणि खडूस चेहरा बघण्याची मला अजिबात इच्छा नाहीये शिल्पाताई. त्यामुळे निंबाळकरांचं घर सोडायचं आणि गुरुजींच्या आश्रमात जाऊन राहायचं. ज्या दिवशी तुला आनंदीचा आदर वाटेल, आनंदी निंबाळकरांची सून आहे हे सत्य तुला स्वीकारावं वाटेल ना, त्याच दिवशी निंबाळकरांच्या हवेलीचा उंबरा ओलांडायचा. असा पान उतारा करून मालक साहेबांनी शिल्पाची कशी हक्कलपट्टी केली हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे आजचा भाग शेवटपर्यंत नक्कीच बघा. तरी ते सुरुवातीलाच आता मालक साहेबांनी ठणकावून या सोहळ्याच्या कार्यक्रमात सगळ्यांसमोर सांगितलेलं असतं, आनंदी माझी धर्मपत्नी आहे, निंबाळकरांच्या घराण्यातली लक्ष्मी आहे आणि जर माझ्या बायकोचा, निंबाळकरांच्या सुनेचा या सोहळ्यात सन्मान होणार नसेल तर मला हा ग्लोबल आयकॉन नको आहे. मी तो लाडथडतोय आत्ताच्या आत्ता. मला या असल्या सोहळ्याची गरज नाही आहे. चल आनंदी, असे म्हणताच आता मालक साहेब लगेच आनंदीचा हात पकडतात आणि तिकडनं निघालेले असतात. त्याच वेळेस इकडे शिल्पाला जबर धक्का बसतो. कारण ज्यासाठी हे सगळं केलेलं असतं मित्रांनो, त्या सगळं विरुद्ध झालेलं असतं. कारण आनंदीची हक्कलपट्टी होणार म्हणून हा शिल्पाचा डाव असतो. पण स्वतः मालक साहेबांनी आनंदीची साथ दिलेली असते. त्यामुळे शिल्पा लय भडकलेली असते. तेव्हा लगेच आता बापू तर जोर जोरात टाळ्या वाजू लागतात. वा रे माझ्या वाघा पठ्ठ्या, आज तू दाखवून दिलं. खरंच तू आज युगंधर निंबाळकर शोभतोस. तू आज आनंदीची साथ दिली. एवढ्या सगळ्या सोहळ्यात तू आनंदीची बाजू घेतली. वा रे माझ्या वाघा, तुझं कौतुक करावं तेवढं कमीच. तेव्हा लगेच आता हसतच माई या शिल्पाकडे बघतात. शिल्पा, आता कोण जिंकलंस सांग ना. अगं, आनंदीचा अपमान व्हावा, तिची एवढ्या मोठ्या सोहळ्यात हक्कलपट्टी व्हावी, सगळ्या जगासमोर तिची नाचक्की व्हावी म्हणून हा सगळा घाट घातला होता ना. पण शिल्पा बघ, तुझ्या उघड्या डोळ्यांनी बघ काय होतंय तुझ्या डोळ्यांसमोर. अगं, तुझ्या या असल्या घाणेरड्या डावामुळे तुझ्या भावाला एवढ्या मोठ्या सोहळ्यापासून दूर जावं लागतंय. आनंदीसाठी युगंधरने एवढा मोठा सोहळा, एवढा मोठा पुरस्कार लाथडलाय, दिसतंय ना. अगं, काय मिळालं ग शिल्पा तुला हे सगळं करून? अगं बोल ना. पण शिल्पा एक नाही दोन नाही गप्प. त्याच वेळेस आता मालक साहेब आनंदीचा हात पकडतात आणि तिकडनं निघालेले असतानाच लगेच मंत्री साहेब मात्र मालक साहेबांवरती लय खुश झालेले असतात. मित्रांनो, आता मंत्री साहेब जोर जोरात टाळ्या वाजू लागतात. खरंच एक्सलंट, एक नंबर भारी. खरंच मालक साहेब, आज तुम्ही जे बोललात ना त्या विचारांचे आभार आणि कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द उरलेले नाहीयेत. वा युगंधर निंबाळकर, तुमचे आचार विचार ऐकून अगदी मन भरून आलं. खरं तर आज तुमच्या या विचारांची या समाजातील लोकांना खरंच खूप गरज आहे. तुमच्या या विचारामुळे त्यांच्या डोळ्यात एक अजक बुद्धी निर्माण होईल. खरंच मालक साहेब, तुम्ही जे काय बोलला ना ते अगदी मनाला भिडलं. आज तुम्ही हा सोहळा लाथाडून तुम्ही तुमच्या पत्नीची बाजू घेतली, निंबाळकरांच्या सुनेची बाजू घेतली. पण मालक साहेब, तुम्ही अगदी बरोबर होता बरं का. तुमच्या या विचारांना तोडच नाहीये. मालक साहेब आता लय खुश होतात आणि मंत्री साहेबांकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता मंत्री साहेब म्हणू लागतात, खरं तर युगंधर निंबाळकर आणि आनंदी निंबाळकर, तुम्हाला हा सोहळा सोडून जाण्याची काहीही गरज नाहीये. कारण या खऱ्या सोहळ्याचे मानकरी तुम्ही आहात. जर तुमच्यासारख्या माणसांना ग्लोबल आयकॉनचा पुरस्कार भेटत असेल तर मग हे आमचं भाग्य मानावं. खरंच मालक साहेब, तुमचे विचार मला खूप आवडले. आणि आनंदी निंबाळकर, तुम्ही जरी आज पाश्चात्य संस्कृतीचा ड्रेस घातला असला ना तरीही तुम्ही आपल्या भारताची परंपरा, आपली आभूषणे जपून ठेवली. खरंच तुमच्यासारख्या मुलीचा आदर आणि सन्मान करावा तेवढा कमी. एवढा पाश्चात्य संस्कृतीचा ड्रेस घालूनही तुम्ही तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र तसंच ठेवलंय, पायात जोडवी घातली. खरंच
निंबाळकरांच्या या सुनेचं कौतुक करावं तेवढं कमी. आता मालक साहेब अगदी स्माईल करून आनंदीकडे बघत असतात. त्याच वेळेस मंत्री म्हणू लागतात, मालक साहेब खरंच आज तुम्ही तुमच्या धर्मपत्नीची बाजू घेतली. तिने पाश्चात्य संस्कृतीचा ड्रेस घातला असला तरीही आज तुमचे आचार विचार आणि तुमच्या बायकोचं राहणीमान हे अगदी आपल्या परंपरेला धरून आहे आणि याचाच आम्हा सगळ्यांना अभिमान वाटतो. आता आनंदीलाही खूप भारी वाटतं. माई बापू सगळेजण आता हा लाईव्ह बघत असतात. विद्याधरचा चेहरा मात्र अगदी थोबाडावरती पडल्यासारखा झालेला असतो. आता तर सगळा डाव फसलेला असतो ना. तर इकडे मंत्री साहेब आता मालक साहेबांना म्हणू लागतात, मालक साहेब खरं तर माणूस ना हा त्याच्या कपड्याने नाही बनत. खरं तर त्याचे आचार विचार संस्कार आणि त्याची अस्मिता जी काही असते ना त्यावरनं खरा माणूस ठरला जातो. आणि खरंच मालक साहेब तुमच्या या धर्मपत्नीचं या भारतीय कन्येचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्यामुळे खरं तर आजचा ग्लोबल आयकॉनचे खरे मानकरी तुम्ही दोघेच आहात. चला तर हा मान तुम्हाला मिळायलाच हवा. असे म्हणताच मंत्री साहेब आता मालक साहेबांना आणि आनंदीला घेऊन स्टेजकडे निघालेले असतात. इकडे माई बापू सगळेजण आनंदाने जणू उड्याच मारत असतात. पण शिल्पा मात्र आता रागाच्या भरात आतमध्ये निघून जाते. त्याच वेळेस इकडे आता मुंबईला पृथ्वी आणि आरतीची आता मीटिंग सुरू झालेली असते. त्याच वेळेस आता 3 ऑफिसर त्यांच्यासमोर बसलेले असतात. आता डिझाईन वगैरे त्यांनी पृथ्वीच्या बघितलेले असतात. तेव्हा लगेच आता त्यातले राघव सर म्हणू लागतात, वाह एक्सलंट पृथ्वी सर, या डिझाईनना खरंच खूप छान युनिक आहेत. खरंच आम्हाला तुमचं डिझाईन खूप आवडल्यात. त्याच वेळेस त्या राघवची घाणेरडी नजर आता जराशी आरतीवरती जाते. तो सारखा आरतीकडे बघत असतो. तेव्हा लगेच आता ते राघव सर म्हणू लागतात, पृथ्वी सर नाही म्हणजे तुमच्या शेजारी या बसल्यात या नेमका आहेत तरी कोण? त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, या मिस आरती नाईक या आमच्या युनिटच्या हेड डिझायनर आहेत. तेव्हा लगेच राघव सर म्हणू लागतात, अरे बापरे ह्या डिझायनर आहेत का? वा, म्हणूनच म्हटलं तुमच्या डिझाईन एवढ्या तरी कशा सुंदर आहेत. पृथ्वीला जरासा झटका येतो. त्याच वेळेस आता राघव सर म्हणू लागतात, जर डिझायनरच एवढी क्यूट आणि प्रीती असेल तर मग डिझाईनही सुंदरच बनणार ना. खरंच मिस आरती तुम्ही खरंच क्यूट आहात आणि तुमच्या डिझाईनही अतिशय छान आहे. कसं सुचतं तुम्हाला एवढं सगळं? त्यावर लगेच आरती म्हणू लागते, अनुभव हा महत्त्वाचा माणसाचा खूप महत्त्वाचा असतो. आणि एवढंच नाही तर मनापासनं जर एखादी गोष्ट करायची ठरवली तर अगदी ती हलगत अशी डोक्यात येते आणि ती कागदावरती कोरली जाते, असंच काहीतरी समजा. त्यावर आता राघव लगेच आरतीचं कौतुक करू लागतो. पण पृथ्वीला जरासा राग येतो. तेव्हा आरती लगेच एक्सक्यूज मी सर असे म्हणत पृथ्वीजवळ येते. पृथ्वी सर कसं आहे ना, तुम्ही आजपर्यंत मला मेडिओकर डिझायनर म्हणत आलात ना, पण इथे मुंबईला आल्यानंतर बघा या माझ्यासारख्या क्यूट डिझायनरचं कसं कौतुक केलं जाते, दिसतंय ना तुम्हाला. त्यावर लगेच आता राघव सर म्हणू लागतात, मिस पृथ्वी सर हे बघा आम्हाला तुमच्या डिझाईन खूप आवडल्यात. त्यामुळे आम्ही ठरवलं आहे की या डिझाईनचे नक्की 10,000 सॅम्पल खरेदी करायचे. नाही म्हणजे तुम्ही वेळेवरती डिलिव्हरी पोच करू शकता ना. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, 10,000 सॅम्पल्स ठीक आहे, नो प्रॉब्लेम, तुम्हाला वेळेवरती डिलिव्हरी भेटून जाईल. त्याच वेळेस आता लगेच राघव म्हणू लागतो, ठीक आहे तर पृथ्वी सर तुम्ही यांच्याशी बोलून घ्या, किती सॅम्पल कसे कसे पाठवणार आहात ते सगळं काही डिस्कशन करा. तोपर्यंत मिस आरतीबरोबर मी पुढच्या डिझाईनबद्दल बोलतो, चालेल? पृथ्वीला जरा राग येतो आणि या रागावरती जरा त्याला डाऊट आलेला असतो, कारण हा राघव सारखं कौतुक आता या आरतीचं करत असतो. त्याच वेळेस आरती आता लगेच म्हणू लागते, नो प्रॉब्लेम राघव सर, आपण पुढच्या डिझाईन कशा बनवणार यावरती नक्कीच चर्चा करू शकतो, या तुम्ही इकडे. आता राघव लगेच आरती शेजारी येऊन खुर्चीवरती बसतो. दोघे आता मस्त डिझाईन बघत असतात. आता राघव लगेच आरतीच्या हातावरती हात ठेवत असतो, टाळी काय देत असतो. हे सगळं बघून आता पृथ्वीच्या डोक्यात जरा अगदी राग चालेला असतो. पृथ्वी रागानेच आता आरती आणि या राघवकडे बघत असतात. तर त्याच वेळेस आता इकडे मालक साहेब आणि आनंदी दोघे आता स्टेजकडे निघालेले असतात. तेव्हा लगेच मंत्री साहेब म्हणू लागतात, मालक साहेब खरं तर तुमच्यासारखा पुरुष अजूनही या जगात आहे हे करावं तेवढं कौतुक कमी आहे. खरंच तुम्ही आज तुमच्या धर्मपत्नीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलात, हे बघून खूप भारी वाटलं. त्यावर मालक साहेब लगेच आनंदीकडे बघतात, हे बघा
मंत्री साहेब, आपल्या बायकोचा मान सन्मान हा नवऱ्यासाठी जास्त महत्त्वाचा असतो आणि शेवटी मी तेच केले. त्याच वेळेस मालक साहेबांचं लक्ष आनंदीकडे जातं. आनंदी अशी कम्फर्टेबल नसते, कारण या गाऊनची तिला कधी सवय नाही आणि एवढ्या सगळ्या लोकांसमोर तिला आता स्टेजवरती जायचे आणि त्यात असे उघडे खांदे. त्यामुळे आनंदी कशी अगदी भारतीय संस्कृती जपणारी, आनंदी सारखी आपल्या खांद्यावरती हात ठेवत असते. अगदी तिला असं वेगळं विचित्रच वाटत असतं. तेव्हा मालक साहेबांच्या लक्षात येतं. ते आनंदीकडे बघतात. आनंदी, आनंदी, तू ठीक आहेस ना? तुला काही अडचण नाही आहे ना? त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही मालक साहेब, मी अगदी ठीक आहे. त्याच वेळेस आता लगेच मालक साहेबांच्या लक्षात येतं. मालक साहेब पटकन आता आपल्या खांद्यावरती जो शेला असतो ना, म्हणजे अशी शाली टाईप, तो आता शेला काढतात आणि लगेच आनंदीच्या खांद्यावरती टाकतात. सगळे चढ आता आनंदी आणि मालक साहेबांकडे बघत असतात. सगळ्यांना मात्र मालक साहेबांचं हे वागणं बोलणं खूप अगदी मनात ठासलेलं असतं. सगळे मीडियावाले आता जोरजोरात टाळ्या वाजू लागतात. आनंदीच्या चेहऱ्यावरती स्माईल आलेली असते. त्याच वेळेस आता लगेच इकडे माई म्हणू लागतात, शिल्पा, अगं बघतेस ना तू, अगं बघ, तुझ्या कटकारस्थानामुळे आज तू आनंदीला सगळ्या जगासमोर अपमानित करण्यासाठी पाठवलं होतं ना. हे सगळं तुझं कटकारस्थान होतं ना शिल्पा. पण काय झालं शिल्पा? अगं माझ्या युगंधरने त्याच्या हुशारीने आणि नवऱ्याच्या कर्तव्याने बरोबर आनंदीला सांभाळून घेतलं आणि तुझा एवढा विरोध असताना, तू हे सगळं कटकारण केलं असतानाही आनंदी आज सगळ्यांसमोर, सगळ्या जगासमोर युगंधरची बायको म्हणून त्या सोहळ्यात उभी आहे. तेव्हा बापू म्हणू लागतात, हो शिल्पा, आज तुझा हा प्लॅनिंग फसला शिल्पा. खरंच तू आनंदीला गाऊन घालून तिकडे पाठवलं, पण आनंदीने हार मानली नाही आहे. आनंदी शेवटी युगंधरची साथ द्यायला स्टेजवरती पोचलीच. आनंदी आज खंबीरपणे युगंधरच्या पाठीशी उभी आहे. हे पाहून खूप भारी वाटतं. त्यावर माई म्हणू लागतात, आनंदी आज खरंच या गाऊनमध्ये तिथे जाऊन अपमानित नाही, तर कौतुकास्पद सगळ्यांसमोर युगंधरची बायको म्हणून ठामपणे त्याच्यासोबत आहे. खरंच शिल्पा, आज खऱ्या अर्थाने तू हारलीस, एकदम हारलीस शिल्पा. शिल्पा खूप भडकते आणि लगेच तिकडनं आपल्या रूममध्ये निघून जाते. माई आणि बापू मात्र खूप खुश असतात. त्याच वेळेस आता इकडे मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी, अगं जर तुला या कपड्यात बरोबर वाटत नव्हतं तर हा गाऊन घालायची काय गरज होती? कशाला हा गाऊन घालून आली? तुला मी काय सांगितलं होतं? आनंदी बोल ना. आनंदी एक नाही दोन नाही गप्प. त्यावर लगेच मालक साहेबांना आठवतं. मालक साहेबांनी शिल्पाला सांगितलेलं असतं, ताई, आज मला आनंदीला त्या सोहळ्यात घेऊन जायचे. तू आनंदीला छान असं नऊवारी साडी तयार कर. त्या सोहळ्यात ना अगदी पारंपरिक पद्धतीने दागदागिने घालून आनंदीला पाठव. मला मीटिंग आहे, मी तसंच कारखान्यातनं शिर्केंबरोबर सोहळ्यात जाईल. तू आनंदीला तयार करून पाठव. आता मालक साहेबांच्या लक्षात येतं की हा सगळा डाव शिल्पाताईचंच असणार आहे. आता मालक साहेब जरा भडकतात. तेव्हा ते आनंदीला म्हणू लागतात, आनंदी, तू इथे खुर्चीवरती बैस, मी जरा जाऊन येतो. मालक साहेब आता रागाच्या भरात तडक आतमध्ये निघालेले असतात. त्याच वेळेस आता इकडनं माई लगेच आनंदीला गाईड करू लागतात, आनंदी, 2 पावलं मागे जा आणि बाजूला फिर बरं, तिथे खुर्ची आहे त्यावरती बस. आता आनंदी त्या खुर्चीवरती बसते. तेव्हा माई म्हणू लागतात, अगं आनंदी, अगं युगंधर तुला विचारत होता, मग तू गप्प का होती? अगं हे सगळं तुला शिल्पाने करायला सांगितलं. तिने जबरदस्तीने हा गाऊन तुला घालायला लावला. हे सगळं का नाही सांगितलं? आनंदी अशी गप्प राहू नको. त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही माई, माझ्यामुळे मला मालक साहेबांच्या आणि त्यांच्या बहिणीच्या म्हणजे शिल्पाताईंच्या नात्यात विष कालवायचं नाही आहे. त्या दोघांचं रक्ताचं नातं आहे आणि माझ्यामुळे या नात्यात फूट पडावी असं मला अजिबात आवडत नाही. कारण मालक साहेबांचं आपल्या बहिणीवरती, शिल्पाताईवरती जीवापाड प्रेम आहे. ते शिल्पाताईचं किती कौतुक करतात. त्यांना त्यांच्या बहिणीचा खूप अभिमान आहे आणि माझ्या या अशा एका चुकीमुळे त्यांच्या नात्यात कुठलाही दुरावा मला येऊ द्यायचा नाही आहे माई. मालक साहेबांचा राग, त्यांची चिडचिड, हवं तर त्यांनी दिलेले बोल मी आयुष्यभर सहन करायला तयार आहे, पण त्यांच्या नात्यात माझ्यामुळे कुठलाही दुरावा मी येऊ देणार नाही, असे म्हणत आता आनंदी खुर्चीवरती बसलेली असते. त्याच वेळेस आता विद्याधर, खूप रागीट स्वभाव या विद्याधरचा, कारण त्याचा डाव फसलेला असतो ना. अगदी रागातच तो आनंदीकडे बघतच म्हणू लागतो, लय कौतुक चाललंय या ग्रेट निंबाळकरांच्या जोडीचं, पण मी आता अशी अवस्था करणार आहे ना या आनंदीची, ज्या ठिकाणी यांचं कौतुक चाललंय ना
त्याच ठिकाणी त्यांची नाचक्की नाही झाली ना तर नावाचा विद्याधर नाही. अजूनही यांनी काहीतरी कांड करायचं ठरवलेलंच असतं. तर इकडे शिल्पा आपल्या रूममध्ये आलेली असते. धनश्री आता तिला काही म्हणायला जाणार. तेच आता शिल्पाचा फोन वाजू लागतो. शिल्पा आता लगेच फोनकडे बघते तर मालक साहेबांचा फोन आलेला असतो. त्यावर लगेच धनश्री म्हणू लागते, ताईसाहेब युगंधर भाऊजींचा फोन आलाय, घ्या ना. आता शिल्पा फोन उचलते. बोल युगंधर, कशासाठी फोन केलाय? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, शिल्पा ताई, तू आनंदीला या सोहळ्यात गाऊन घालून का पाठवलंय? हे सगळं तूच केलंय ना शिल्पाताई? आता शिल्पा भडकते. म्हणजे अखेर त्या चोंबडीने तुझ्याकडे चोंबडेपणा केलास तर युगंधर? तिनेच तुझे कान भरले आणि मला जाब विचारायला लावला ना? बोल ना. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, ताईसाहेब असं काहीही झालेलं नाहीये. आनंदी मला शब्दानेही काही बोलली नाही. ती गप्पच होती. पण जेव्हा ती त्या रेड कॉर्पेटवरती उतरली ना गाडीतनं, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता माझ्या लगेच लक्षात आली. अगं, तिने हे सगळं मनापासून नाही केलं हे तिच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होतं. कोणीतरी तिच्या लाचार परिस्थितीचा फायदा घेऊन तिचा स्वाभिमान पणाला लावला हे तिच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसून येत होतं. आणि म्हणूनच ताई, हे सगळं तू केलं हे मला कळलंय. त्यावर लगेच शिल्पा ओरडतच म्हणू लागते, केलंय, मीच केलं हे सगळं, जाणून बुजून केलं. कारण त्या आनंदीला, त्या मोलकरणीचा सगळ्या जगासमोर अपमान व्हावा, तू तिला तिकडनं हाकलून द्यावं म्हणून हे सगळं केलं. पण युगंधर, तसं काही घडलंच नाही. तू तिची साथ दिली. खरं तर सगळ्या जगासमोर तिची लायकी काय ना हे मला तिला दाखवायचं होतं. पण नाही, सगळं उलटं घडलं. कारण ती तुझी बायको बनून त्या सोहळ्यात उभी राहणार होती ना. कारण युगंधर, आजपर्यंत मी तिला निंबाळकरांची सून कधी मानलंच नाही आणि ती समिधाची जागा घेणार. अरे, आजपर्यंत प्रत्येक इव्हेंटमध्ये, प्रत्येक सोहळ्यात तुझ्या खांद्याला खांदा लावून समिधा उभी असायची. आणि आज समिधाच्या जागेवरती ही मोलकरीण त्या सोहळ्यात तुझ्या बाजूला उभी राहणार हे मला मान्यच नव्हतं. म्हणून केलं हे सगळं मी. पण युगंधर, एक गोष्ट लक्षात ठेव, मी जिवंत असेपर्यंत समिधाची जागा मी त्या मोलकरणीला कधीच घेऊ देणार नाही. लक्षात ठेव. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, बास झालं ताई. अगं, प्रत्येक वेळेस या विषयावरती बोलताना तू 30 रेकॉर्ड का भिंगवते? अगं, बंद कर तुझं हे सगळं बोलणं. ताई बास, मी किती वेळा सांगितलंय, माझ्या मनात समिधाशिवाय दुसरी कुठलीही स्त्री जागा निर्माण करू शकत नाही. मग ती आनंदी कोणीच नाही. आनंदी समिधाची जागा घ्यायला या घरात आलेलीच नाहीये. मी कितीदा सांगू तुला? पण ताई, तुझा माझ्या बोलण्यावरती विश्वास का बसत नाही? कारण माझ्या मनात फक्त समिधाच आहे आणि कायम समिधाच असणार आहे. पण तरीही तू त्या बिचाऱ्या निष्पाप पोरीला एवढा त्रास देण्याचा प्रयत्न का करते? अगं, आनंदीने आपल्या घरासाठी काय काय केलंय हे कशी विसरू शकतेस ग तू? अगं, ज्या घरात एक बाप आणि मुलगा एकमेकांकडे बघत सुद्धा नव्हते, जणू त्यांची ओळख नाही असे राहत होते एका छताखाली, त्याच छताखाली आज बापलेक एकमेकांच्या जवळ आलेत. ते कुणामुळे घडलं? आनंदीमुळे, तिच्या विचारामुळे, तिच्या संस्कारामुळे. अगं, एवढंच नाही, तिने आजपर्यंत निंबाळकरांच्या घरासाठी कितीतरी वेळा स्वतःचा जीव धोक्यात घातलाय. पण तरीही तुला तिचे विचार आणि ते संस्कार दिसत नाही. त्यामुळे ताई, तुझा तो रागीट चष्मा काढून फेक आणि उघड्या डोळ्यांनी बघ, आनंदी खरंच खूप स्वाभिमानी आणि संस्कारी मुलगी आहे. तिला निंबाळकरांच्या घराच्या समिधाची जागा घ्यायची नाहीये हे डोक्यात फिट्ट करून ठेव. ती पोरगी खरंच मनाने खूप चांगली आहे. पण तरीही तिला तू फक्त त्रास देण्याचंच काम करते शिल्पाताई. जर माझ्या सांगण्याने आणि माईबापूंच्या समजवण्याने तुझ्या मनातली ही विषारी भावना आनंदीबद्दलची निघून जात नसेल ना, तर शिल्पाताई, तू आता नीट ऐक आणि मनात ठामपणे ठासून ठेव. आनंदी निंबाळकरांच्या घराण्याची सून आहे हे तुला स्वीकारावंच लागेल. आणि जर तुला पटत नसेल ना, तर शिल्पाताई, तुझं गाठोडं बांधायला घे. आता या शिल्पाला तर धक्का बसतो. अगदी तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. धनश्री आता हादरून जाते. कारण मालक साहेबांचं एवढं प्रेम असणाऱ्या शिल्पाताईला गाठोडं बांधायला सांगितलेलं असतं. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, गाठोडं बांधायला घे. कारण मला ना आता कंटाळा आलाय.
तुझा तो रागीट स्वभाव, तुझा तो रागीट चेहरा आणि सतत ती घरातली भांडणं, वादावादी ही मिटवणं आता बंद कर. आणि आत्ताच्या आत्ता मी घरी येण्याआधी घरातनं बाहेर निघ. कारण या सोहळ्यानंतर मला घरी आल्यानंतर शिल्पाताई तुझा तो रागीट खडू चेहरा बघण्याची इच्छाच नाहीये. त्यामुळे मी घरात येण्याआधी घर सोड आणि काही दिवस गुरुजींच्या आश्रमात जाऊन डोकं शांत कर. म्हणजे जरा तुला बरं वाटेल. आणि ज्या दिवशी आनंदीचा तुला आदर वाटेल, आनंदी निंबाळकरांची सुने हे सत्य स्वीकारशील ना, त्याच दिवशी निंबाळकरांच्या घराची पायरी चढण्याची हिंमत कर. एवढं लक्षात ठेव. या युगंधरचा शब्द, त्याचा विश्वास आणि त्याच्या आदराला तू आज ठेच पोचवली. त्यामुळे तू लगेच तुझं गाठोडं घेऊन आश्रमात निघायचं. आता मात्र धनश्री म्हणू लागते, भाऊजी हो काय बोलायलेत. त्याच वेळेस शिल्पा फोन बंद करते आणि तातडीने तिकडनं रागाच्या भरात निघालेली असते. आता मित्रांनो, मालक साहेबांनी या शिल्पाची हक्कलपट्टी केलेली असते. तर त्यानंतर पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता सगळे मीडियावाले स्टेजजवळ येतात. आता ग्लोबल आयकॉनचा पुरस्कार मालक साहेबांना भेटलेला असतो. त्यामुळे आता सगळे मालक साहेबांना प्रश्न विचारू लागतात. त्याच वेळेस आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इंग्लिशमध्ये आनंदी पाड देऊ लागते. मालक साहेब तर आनंदीकडे अगदी कौतुकास्पद बघत असतात. तर आनंदी आता स्टेजवरनं खाली उतरणार, ते तिचं सँडल तुटतं, आनंदी स्टेजवरनं खाली पडणार. हा सगळा कदाचित विद्याधरचाच डाव असेल. पण मित्रांनो, इथेही मालक साहेबांनी पटकन आनंदीला आपल्या मिठीत घट्ट पकडलेलं असतं. सगळे मीडियावाले आता फोटो खेचत असतात. मालक साहेबांकडे आनंदीकडे बघत असतात. अगदी मालक साहेबांनी आपल्या पत्नीला छान असं मिठीत घेतलेलं असतं. दोघेही आता अगदी छान दिसत असतात. तर आता मालक साहेब या शिल्पाची हक्कलपट्टी करून आनंदीच्या आणखीन जवळ कसं येणार, त्यांचा हा सुखी संसार आणखीन कसा फुलणार, पुढे काय काय होणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.